नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. असं चॅनलला सपोर्ट करत राहा. thumbnail वरून तुम्हाला कळलं असेल, जे नाशिकला आमदार केसरी सरोजताई आहिरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जे मैदान भरलं होतं, त्या मैदानात एवढा पब्लिकने राडा केला की लिमिट नाही मित्रांनो. अक्षरशः मोरे सर, जे आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहेत समालोचक, मोरे सरकार, हे सुद्धा वैतागले होते. त्यांनी सुद्धा सांगितलं की अशा पद्धतीने मी कधीही पब्लिक बघितलं नाही. इतका त्रास होत होता मित्रांनो. गटापर्यंत कशा बस तरी पास झालं. त्यात साऊंड सिस्टीम 50 वेळा खराब होत होती. आणि पब्लिकचा जर तुम्हाला आढावा घ्यायचा असेल तर मित्रांनो, मी काय त्याचे पिक्चर तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा. सुट्टी मेकरच्या बाजूने कसे आहेत, निकाल रेषेवर कसे आहेत, आणि साईडवरून बॅरियर गेटच्या पुढे उभे राहून कसे पळतायत. त्यांनी पूर्ण म्हणजे पूर्ण धडाक्यात 12च वाजून दाखवले ह्या राऊंडचे. बघूया आपण या ठिकाणी कसं कसं पब्लिकने या ठिकाणी काय काय त्रास दिलाय, पाहूया आपण त्या पद्धतीने. हे पहा मित्रांनो, हे आहे सुट्टी मेकरच्या मागचं पब्लिक, तुफान पब्लिक, त्यानंतर बॅरियरच्या गेटमध्ये पब्लिक. गाड्या सुटायला इतका त्रास देत होते ते पब्लिक, कारण या ठिकाणी पहिल्यांदाच 3 फेऱ्याचं मैदान चालू झालेलं आहे. आणि इकडचं पब्लिक म्हणजे शंकरपटाचं पब्लिक, त्यानंतर घोडाबायलेचं पब्लिक तुम्ही बघू शकता. हे बघा, प्रत्येक सिमी झाला की पब्लिक असं मध्ये यायचं. मोरे सरकार अक्षरशः ओरडून ओरडून दमलेल शेवटी, म्हणले माझ्या तोंडाला फेस झालाय. कोणी बोर्डवर चढते, त्या स्टेजवरून लोक उतरत नव्हती. इतका पब्लिकने धुमाकूळ घातला होता या मैदानात, लिमिट नव्हतं त्याला मित्रांनो. हे बघा, प्रत्येक सेमी झाला की अशा पद्धतीने पब्लिक यायचं. आणि मित्रांनो, ही आहे आजची 2 लाखाची विजेती जोडी, आमदार केसरीची मानकरी, आपला संभाजीनगरचा लखन, संभाजीनगर एक्सप्रेस लखन, आणि आपला शाकीर पठाण यांचा सम्राट. मित्रांनो, या जोडीने गटालाही सुट्टा निकाल घेतला, त्याच्यानंतर सिमीलाही सुट्टा निकाल घेतला, आणि फायनललाही सुट्टा निकाल घेतला. त्यामुळे या जोडीचं हार्दिक 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 अभिनंदन. आपल्या या आजच्या नाशिक आमदार केसरीमध्ये बकासूर गट पास झाला होता, परंतु सेमीला त्याची हार झाली. पिस्टनही गटाला हे झाला म्हणजे. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट झाली की ज्यावेळेस पब्लिक येत होतं त्यावेळेस चांगल्या चांगल्या गाड्या सुद्धा ह्या पाठीतून त्या पाठीत, त्या पाठीतून या पाठीत सुद्धा झाल्या मित्रांनो. इकडचं पब्लिक खूप वेगळं पब्लिक आहे, कारण यांना 3 फेऱ्यांची सवय नाहीये. इकडे ज्यावेळेस आपापसात त्यांच्यात मैदान होतील 3 फेऱ्यांची, त्यावेळेस ते तिथलं पब्लिक ट्रेन होईल. मग त्यांच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने या गोष्टी घडतात. कारण आज आपले जे सातारा छकडी जे आहे ती खूप वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे पुण्यामध्ये असेल, साताऱ्यात असेल, सासवडमध्ये असेल, बोरगाव असेल, दौंडच्या आसपास असेल, सगळीकडे शिस्तीने पब्लिक. कारण इकडे कसं आहे, घोडागाडी ज्यावेळेस अशी मधून जाते त्यावेळेस लगेच पब्लिक एकत्र येऊन जल्लोष करतात. तशा पद्धतीने इथे हा जल्लोष चालला होता. त्यामुळं पब्लिकचाही काही दोष म्हणता येणार नाही, कारण त्यांना 3 फेऱ्याची सवयच नाही. 3 फेऱ्याचं इथे पहिलं मैदान भरलेलं आहे, ते बी आपले जे संघटनेचे आहेत, सर्व श्री विलासजी देशमुख यांनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे पहिलं मैदान उत्तर महाराष्ट्रात भरवण्यात आलं. अशीच मैदान भरवण्याचा त्यांचा कल आहे इकडे. परंतु थोडस पब्लिकला ज्यांनी आयोजन नियोजन केलं त्यांनी सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यात एकत्रित 2 स्पर्धा केल्यामुळे आणखी गोंधळ उडाला, त्याच्यात साऊंड सिस्टीमचाही गोंधळ उडाला. त्याच्यामुळे मोरे सरकार सुद्धा वैतागले गेले. आणि याच्यामुळे काय होणार की आता इथून पुढं उत्तर महाराष्ट्रात म्हणजे त्या साईडला जर 3 फेऱ्याची मैदानं भरली तर माझा अंदाज आहे की मोठे नंदी तिकडं येणारच नाहीत. कारण इकडं ज्या पद्धतीने त्यांना सवय आहे नंदींना सुद्धा, कारण पब्लिक असं गाड्यांबरोबर पळत नाही. तिकडं पब्लिक सुट्टीपासून पूर्ण निकालाच्या रेषेपर्यंत निकालाच्या रेषेपर्यंत गाड्यांबरोबर पळायचं. त्याच्यामुळं नंदी सुद्धा भिथरायचे. तो एक इम्पॅक्ट बऱ्याच गाड्यांवरती आला. म्हणजे तिथे काय होतं, नंदींचं नुकसान होतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी असं पब्लिकने खूप गचाळ तिथं काम केलेलं आहे. बाकी गटापर्यंत तर सामने चांगलेच झाले होते. आणि पुन्हा एकदा मी आपल्या या 1 नंबरच्या जोडीचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सर्व पैलवान, त्यानंतर समालोचक, महाराष्ट्राचा बुलंद आवाज मोरे सरकार, या बऱ्याच लोकांनी तरी आपल्या पद्धतीने इकडे मैदान सावरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.